तर फायनली आपली गाडी बी आली होती आणि त्यातल्या त्यात मित्राला बी पकडलं होतं. तर स्वागत आहे आजच्या आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर ज्यांनी कोणी फॉलो केलं नसेल तर लवकर जाऊन फॉलो करा. आता आपण गाडी घेतोय म्हणलं हार तर घ्यावाच लागेल. मग काय थोड्याच वेळात आपण गेलो पोहोचून हारच्या दुकानावर. आपल्याला तर हार एवढा आवडला होता का मग काय लगेच घेऊन टाकला आपण पण. आणि आता आपण चाललो होतो नवीन गाडी घ्यायला, पण आपल्या संग काही ना काही कांड होणार. आपली काय जुनी गाडी घेतली धरून लगेच पोलिसांनी. मग काय थोड्याच वेळात गेलो आपण पोहोचून शोरूमला. तिथं तर आपले पोर लागले परत येडचाळे करायला. म्हणलं यांना काही न्यावं का नाही कुठं. तुम्हाला तर माहिती आहे आपण कुठं गेलो आपल्याला तर चहा लागतोच. मग काय इथं शोरूम मध्ये बी चहा आला. म्हणलं चहा यायला बरं झालं आपलं नशीब चहा आला. आणि त्यातल्या त्यात पब्लिकला कळालं आपण गाडी घेतली. तर इन्स्टाला तर एवढे मेसेज आले होते की बस त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद. तुम्ही असेच कायम सोबत राहा आणि आपल्या ब्लॉगला पण शेअर करून टाका लगेच. मग आता तर काय गाडी घेऊन झाली होती, पण गाडीला तर पाणी पाजायचं राहिलंच होतं. मग काय लगेच गाडी नेली पाणी पाजायला तिला टाकलं फुल करून एकदाच. आता गाडीला म्हणलं नाटकं नको करू जास्त, तुला तर पाणी पाजलं आहे, तू चल घरी आपल्याला पूजा करायची तुझी. मग काय थोड्या वेळात गेलो मी एकडेच पोहोचून. ती कॉफी तेवढी भारी बनवली होती. ब्लॉग बघत असेल तर सांगतो कॉफी एकदम भारी होती. आणि तेवढंच इथं तर बाजूला काम चालू होतं सिनेमॅटिक रीलचं. भाऊला म्हणलं ते रील राहू दे साईडला, आणलेलं काय पाहिजे तू. आणि एका साईडला रील बनत होती आणि एका साईडला भाऊचं चालू होतं पबजी. भाऊ तर काय आलं ना झालं. याला म्हणलं चल भाऊ आता इथून. आता आम्हाला किती वेळ द्या कॉफी प्यायला, पण आम्ही तर जाणार शेवटी चहाच प्यायला. मग काय परत आलो चहा प्यायला इथं. आणि त्यात आपला भाच्याचा होता बर्थडे. मग काय तिथं लावली हाजिरीन घेतली पावभाजी दाबून. तुम्ही घ्या फॉलो करून आपल्या पेजला नवीन ब्लॉग साठी.